आज आपण अय्यंगार बेकरी स्टाईल रव्याचा केक घरगुती साहित्यांमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। त्याचबरोबर हा केक खाल्ल्यानंतर कोणाला विश्वासच बसणार नाही की हा केक आपण रव्यापासून बनवलेला आहे। इतका छान मऊसूत सॉफ्ट हा केक बनवून तयार होतो। तसेच जवळच ख्रिसमस तसेच 31 आलेला आहे, त्यासाठी देखील आपण हा केक घरच्या घरी कमी साहित्यामध्ये नक्कीच बनवू शकतो। चवीला देखील खूप छान होतो। त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा बनवतील इतका सोपा हा केक आहे। नवशिक्यांसाठी देखील खूप मस्त रेसिपी आहे। अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अय्यंगार बेकरी स्टाईल रव्याचा केक बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी एक आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। अजिबात जास्त भांड्यांचा पसारा न करता मिक्सरच्या एकाच भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर आपण तयार करून घेणार आहोत। मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये साधारण 1.5 वाटी बारीक रवा टाकून घेतलेला आहे। तुम्ही इथे जाड रवा सुद्धा वापरू शकता। 1.5 वाटी रव्याकरता 1 कप किंवा 1 वाटी भरून आपण साखर घेतलेली आहे। 1.5 वाटी रव्यासाठी 1 कप साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व मिक्सरला जितकी शक्य होईल तितकी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता। मिक्सरमध्ये एकदम बारीक आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल जितकं शक्य होईल तितकं बारीक वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे। मिक्सरला एकदा वाटून झालं की यामध्ये 2 चमचे आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। इथे तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता किंवा सगळ्यात सोपं 10 रुपयाचं कुठल्याही किराणा मार्केटमध्ये मिल्क पॅकेट मिळतं, ते 10 रुपयाचं एक पॅकेट तुम्ही इथे वापरू शकता। यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतल्यामुळे या केकला खूप छान टेस्ट येते। आता आपण ज्या वाटीने साहित्य घेतलेली आहेत किंवा साखर व रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी आपण रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे। सुरुवातीला फक्त 1 वाटी दूध आपण टाकून घेऊयात। तसेच यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण साजूक तूप टाकून घेतल्यामुळे केकला चव खूप छान येते। तेल, तूप किंवा बटर या तिघांपैकी तुम्ही कुठलंही एक साहित्य इथे वापरू शकता। माझ्याकडे साजूक तूप होतं, साधारण फक्त 2च चमचे पोहे खाण्याचे 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। मिक्सरला एकदम बारीक पुन्हा एकदा चांगलं फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे मिश्रण आता थोडंसं पातळ वाटत असेल, साधारण हे मिश्रण आपण 5 मिनिटं असंच मिक्सरला झाकण लावून बाजूला ठेवून देऊया। मिश्रण 5 मिनिटं बाजूला छान रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण सर्वात महत्त्वाची दुसरी प्रोसेस करूया, ती म्हणजे कढईमध्ये हा केक आपण बेक करणार आहोत। कढई आपण प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही ते एकदम मोठं खोलगट पातेलं सुद्धा ठेवू शकता। त्यामध्ये स्टँड किंवा एखादी वाटी ठेवून घ्यायची आहे व त्यावरती पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं कढई छान मीडियम फ्लेमवर प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे। त्याचबरोबर हा केक आपण पातेल्यामध्ये बनवतोय। आपण एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये आपण बटर पेपर ठेवून घेतलेला आहे। तसेच कडेने थोडंसं गव्हाचं पीठ त्यावरती टाकून घेतलेलं आहे। तुम्ही पिठाऐवजी मैदा देखील वापरू शकता। 5 मिनिटं झालेली आहेत। आपलं मिश्रण देखील चांगलं भिजलं गेलेलं आहे। मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात। आधीचं मिश्रण थोडंसं पातळ वाटत होतं, साधारण 5 मिनिट आपण बाजूला ठेवून दिलं होतं। रव्याने थोडंसं दूध ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे व परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये पुन्हा आपल्याला वरून दूध टाकण्याची देखील गरज नाही, अगदी परफेक्ट झालेलं आहे। सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे व 1 चमचाभर बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे। पुन्हा एकदा मिक्सरला हलकंसं फिरवून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर व सोडा सर्वात शेवटी टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे केक छान फुलला जातो। मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून झालं की यामध्ये आपण चॉकलेट कंपाऊंड टाकून घेणार आहोत। थोडंसं चॉकलेट कंपाऊंड किसून घेतलेलं आहे। तुम्ही इथे चॉकलेट सिरपसुद्धा वापरू शकता किंवा चॉकलेट सिरप कंपाऊंड काहीही नसेल वापरायचं तर तसाच तुम्ही व्हॅनिला इसेन्स टाकून केक बेक करून घेऊ शकता। पण लहान मुलांसाठी केक बनवतोय त्यामुळे यामध्ये मी थोडंसं चॉकलेट टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे केकला खूप छान चव येते। चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपण लगेचच पातेल्यामध्ये टाकून घेऊयात। संपूर्ण मिश्रण पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यापेक्षा मिश्रण जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही किंवा एकदम पातळ देखील ठेवायचं नाही। संपूर्ण मिश्रण पातेल्यामध्ये टाकून झालं की या पद्धतीने थोडंसं खाली टॅप करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये असलेली हवा संपूर्ण निघून जाते व केक फुलण्यास मदत होते। आता केकच्या वरती आपण गार्निशिंगसाठी
थोडेसे चोको चिप्स टाकून घेऊयात. तुम्ही इथे केक हेल्दी होण्यासाठी बदाम किंवा मिक्स ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊ शकता. वरून संपूर्ण चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत व पातेला आपण कढईमध्ये ठेवून देऊयात. साधारण 30 मिनिटं हा केक आपण मीडियम फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे. 30 मिनिटांमध्ये परफेक्ट केक बेक होतो. पातेला आपण कढईमध्ये ठेवून घेतलेला आहे. साधारण 30 मिनिटं केक बेक करून घेऊयात. साधारण 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. आता आपण केक बेक झालेला आहे की नाही हे चेक करूया. छान तो फुलला गेलेला आहे. टूथपिकची काडी मधोमध घालून पाहिजे आहे किंवा तुम्ही ते चाकूचा सुद्धा वापर करू शकता. थोडंसं टूथपिकच्या काडीला मिश्रण चिटकलं गेलेलं आहे. याचा अर्थ पुन्हा आपण केक 5 मिनिटं बेक करून घेऊयात. झाकण लावून घेऊ व पुन्हा एकदा 5 मिनिटं केक बेक करून घेऊ. संपूर्णपणे 30 ते 35 मिनिटं केक आपण बेक करून घेतलेला आहे. छान तो फुललेला आहे. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. केक आपण डिमोल्ड करूया. केक खूप गरम आहे. हलकीशी वाफ जाऊ देऊ व केक आपण डिमोल्ड करून घेऊ. अगदी सहजपणे केक डिमोल्ड झालेला आहे. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकाल. खूप सोप्या पद्धतीने घरगुती मोजक्या साहित्यांचा वापर करून हा केक आज आपण बनवलेला आहे. छान स्पॉन्जी झालेला आहे. तुम्ही बघू शकाल. चवीला देखील हा केक खूप छान होतो. अय्यंगार बेकरी स्टाईल रव्याचा चॉकलेट केक बनवून तयार झालेला आहे. केक आपण कट करून घेऊयात. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने क्रिसमस करता किंवा 31साठी हा केक एकदा नक्की बनवून पहा. लहान मुलांना देखील आवडेल इतका मस्त आहे. तसेच लहानांपासून मोठ्यांना कोणालाही अगदी सहज जमेल इतका बनवायला सोपा केक आहे. त्याचबरोबर पौष्टिक आहे. आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही. दह्याचा देखील वापर केलेला नाही. एगलेस आहे. त्यामुळे खूप हेल्दी अँड टेस्टी केक बनवून तुम्ही देखील पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.